अजून भज्जे, अजून गुलाबजामुन. हॉटेल मालकाला राग आला. झालं गावात केले. दारू पिणाऱ्यांनी लोक म्हणतात दारू पिणाऱ्याला काही कळत नाही. यायला माहित आहे सगळं इकडल्या साईडच्याला कळत नाहीत म्हणतात. बघा कसे हुशार असतात. त्या हॉटेलमध्ये गेलं दारू पिणारं मालकाला सांगितलं म्हणे गरम काय. ते म्हणे जिल्लबी, अजून भज्जे, अजून चहा, अजून कॉफी, अजून दूध. हॉटेल मालकाला राग आला. पुन्हा विचारलं अजून गरम काय. म्हणे हॉटेल मालक भडकला. इंगळो आहेत म्हणे इंगळो. हॉटेल मालकांनी रागात इंगळं आणून समोर ठेवले. दारू पिणाऱ्यानं काय केलं माहिती आहे सर किशोर, सुतानच बिडी काढून फुकली निघून गेला. लोक म्हणतात पिणाऱ्याला काही कळत नाही. एकदा एक दारू पिणाऱ्या खोकलू लागलं. याला का खोकला नाही ना, खोकला बंद झाला. इकडे बाजूला पिणारं होतं. हे खॉक 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 खोकलायलं. ते म्हणे भाऊ खोकला फार यायला. हो म्हणे भाऊ खोकला फार यायला. ते काम करणार म्हणे खोकला जर जायचं असेल तर अजून एक क्वार्टर घे म्हणे. ते म्हणे पागल आहेस का. दारूनी कुठं खोकला जातो का. तेव्हा दुसऱ्या त्याला म्हणाला का जात नाही. हा म्हणाला कसं काय. अबे वेड्या दारूनी तुझी बायको गेली, तू घर गेलं, तू शेत गेलं, खोकला जात नाही म्हणे. त्याला स्वप्नीलनं एक शेर म्हटला. मला शेर एक आठवला. काही लोक आता हे भाजप सरकार आल्यामुळे या देशाला स्वतःची प्रॉपर्टी समजायला त्याच्यासाठी आणि दाद द्यायची. जे फुलेशाह आंबेडकरी विचाराच्या अवलादीचं असत त्यांनीच दाद द्यायची. इथं तोंड दिलेले आहेत का. आवाज काढा. ज्याला ज्याला तोंड आहेत त्यांनी, ज्याला ज्याला तोंड दिले त्यांनी हात वर करा. फक्त तोंड आहेत त्यांनी आता खाली करा. ज्याला नाहीत त्यांनी वर करा. म्हणजे इकडे बिन तोंडाची माणसं आहेत. तर मला हे पुसतला कळतच नाही काही सर. बिन तोंडाची मुली गोर काय करावं काय नाही. मला एकदा एकाने विचारलं तुम्हाला माहित आहे का. एकाने मला प्रश्न विचारला दादा साहेब मिरच्या कुठं लागतात म्हणे. मिरच्या माहित आहे कुठं लागतात. कुठं लागतात मिरच्या. मला येताना विचारलं बा यांनी सांगितलं म्हणजे दादासाहेब मिरच्या कुठं लागतात. ते म्हणे शेतात. म्हणलं येड्या पागल आहेत मिरच्या शेतात लागत नाहीत. हे पुसतला भीमा कोरेगावचा कार्यक्रम म्हटलं की बरोबर लागतात म्हणलं मिरच्या. जागा सांगायची गरज माहित नाही. बरोबर आहे ना. मग मिरच्या कुठं लागतात. नाव घेऊ नको चांगलं वाटत नाही. हा शुद्ध शब्द वापरत जास्त. बुडाला राहिले. बरं बुडाला म्हणून मला आठवलं. आता मला प्रत्येक शब्दाला काही ना काही आठवतं. हे पहा शब्दावर लक्ष द्यायचं. शब्दाचे दोन अर्थ होतात. सॉरी शब्द ऐकला का. सॉरी SORRY बोलत आहे यार. सॉरी शब्द ऐकला का. बघा त्याचे दोन अर्थ निघतात. दोघांचा झगडा झाला. एकाने सॉरी म्हटलं की भानगड. बरोबर का. करण्याला बरोबर. बघा शब्दावर लक्ष नाही तर प्रॉब्लेम काय होते. सॉरी या शब्दाचे दोन अर्थ कसे निघतात तसेच भाषणातही शब्दाचे दोन अर्थ निघतात. दोघांमध्ये झगडा झाल्यानंतर एकाने सॉरी म्हटलं की झगडा खतम. बरोबर का. आणि हाच सॉरी शब्द डॉक्टरनी दवाखान्यात वापरला. सॉरी माणूस खतम. अर्थ दोन निघले की नाही. शब्द तर एकच घेऊ. आणि म्हणून या ठिकाणी जे जे कोणी या देशाला स्वतःची प्रॉपर्टी समजतात त्यांच्यासाठी चार लाईन. सौदा प्रॉपर्टी का होता है दिल का नहीं. सौदा प्रॉपर्टी का होता है दिल का नहीं. थानेदार पुलिस स्टेशन का होता है जेल का नहीं. सौदा प्रॉपर्टी का होता है. सौदा प्रॉपर्टी का होता है अरे दिल का नहीं. थानेदार पुलिस स्टेशन का होता है जेल का नहीं. इस इलाके को खुद का मालिक समझने वालों. इलाका कुत्तों का होता है शेर का नहीं. ते फुकट स्वप्नीलनं मला गरम केलं. घेणं नाही घेणं नाही. आता एकदा रेंज वाढली त्याच रेंज घ्यावं लागते. नाही स्वप्नील एकदम आवडला काय का आपल्याला.
मायानो बहिणीनो, मी या ठिकाणी अत्यंत 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 महत्त्वाचे विषय मांडणार आहे. मी सर्वाला या ठिकाणी सूचना देतो, किशोरदादा कांबळे यांनी हा कार्यक्रम मनोरंजनासाठी आयोजित केला नाही. मनोरंजन ठेवायचं असं तर गोतमी पाटील आणली असती घेत. हा कार्यक्रम मेलेल्या माणसाला जागे करण्यासाठी, हा कार्यक्रम जागे झालेल्या माणसाला उभे करण्यासाठी, हा कार्यक्रम उभे झालेल्या माणसाच्या एका हातात शिवबाची नंगी तलवार, दुसऱ्या हातात बाबासाहेबांचे पेन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मग ज्यांना कोणाला मनोरंजनाची अपेक्षा असेल, बापू आताच निघून जाय, काय गरज नाही असं बेन काय कामाचं नाही. बाबासाहेबांचे कार्यक्रम माणसं घडविण्यासाठी असतात. थांबरे रेंज धरू नको. आणि म्हणून 3 अत्यंत महत्वाचे जे विषय महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत आहेत, नाही बस आपलेच आहेत, ते बी चांगले आपले आहेत, गेलेले आपलेच आहेत, दुसरे का मरायला येतील का, सांभाळून घ्यावं लागतं. हो किशोरदा, पाणी 5-5 मिनिटाचे 3 विषय आणि अत्यंत महत्वाचे आणि हृदयाचा त्या प्लीज जाऊ द्या, ते इकडे लक्ष द्या. सत्यानाश करायला एकच माणूस लागते, एक डबीची काडी, तुम्हाला माहित आहे बरोबर आहे की नाही. ते लावून आहे. मायानो आणि बहिणीनो लक्ष द्या. आज भीमा कोरेगाव नंबर 1. मी भीमा कोरेगाववर काही बोलणार नाही, कारण 10-15 भीमा कोरेगाव या विषयावर या ठिकाणी माझे भाषण झालेले आहेत. या अगोदर 1 जानेवारी 1818ला 500 महाराणी पेशवाई गाडली, मातीत गाडली, पुरून टाकली. त्याच्याबद्दल बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927ला सांगितलं, बंधू आणि भगिनीनो, तुम्ही बकरीचे अवलाद नात, तुम्ही शेळीचे अवलाद नात, तुम्ही मेंढीचे अवलाद नात, तर तुम्ही वाघाचे छावे. मग काय करायचं छाव्यानी? आजही पेशवाई डोकं काढत आहे, फणावर काढत आहे, फणा. बघा धक्का बसेल, आम्ही शब्दावर लक्ष देत नाही, आजही आम्हाला कळत नाही काय झालं. लक्ष द्या. तारीख होती 20 नोव्हेंबर 1923. खराडी पुणे. तुम्हाला माहित आहे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर फिरत आहेत. मी या ठिकाणी भीम टायगर सेनेच्या वतीने संविधानाच्या अधीन राहून, संविधानाचे निकष पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर भीम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा. पण संविधान धाब्यावर बसून कोणी संविधानाचा नर्जीचा घोट घेऊन, संविधानाला नख लावून कोणी आरक्षण देत असेल तर भीम टायगर सेना त्याला विरोध करेल, हे सांगण्यासाठी दादासाहेब शेळके आलेला आहे. आमच्यासाठी संविधान महत्त्वाचे, कारण मराठ्याला आरक्षणासंदर्भात माझे मराठा बांधव असे पहिली बाबासाहेबांच्या अवलाद पाठिंबा देणारे. पण मला साहेब, तुम्ही मराठा आहात ना साहेब, लक्ष द्या माझ्या पॉइंट का. ही काय गरज होती? मी आता विषय काढला की पेशवाई फणावर काढाली, फणा. तुम्ही म्हणशाल कसं? बघा लक्ष द्या, कळतच नाही आम्हाला काही. तारीख होती साहेब, तुम्ही ऐका आणि कळवा त्यांना. तारीख होती 20 नोव्हेंबर 1923. मनोज जरांगे पाटलाचं भाषण खराडी पुण्याला झालं. काही गरज नसताना त्या भाषणात ते म्हणतात की आरक्षणामुळे आजही आम्हाला खालच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही हलके आहात का? बोला मुर्दे ना, तुम्ही मुर्दे, तुम्ही हलके आहात का? तुम्ही हलके आहात का? तुम्ही हलके आहात का? तुम्ही हलके आहात का? याला म्हणतात मनवादी मानसिकता. हे पेशवाई खरी आहे. काय चुकलं म्हणून जरंग पाटलाचं? साहेब तुम्ही मनुस्मृती ऐकली असेल, अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक, त्याला आता कलम म्हणतात 272. काय सांगितलं?
लोकांना तुही वर्ध येत मुख भाऊ पाहतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रचं निर्वर्तय कळलं का मुर्देनाथ मनुस्मृती लागून हो किंवा नाही म्हणा बापा रे संस्कृत मध्ये बोललेलं कळलं का मला अजून कळलं नाही तिकडं ताई आपली बिनधास मंदिर हो मी म्हटलं लोकांना तुही वर्ध यर्थ मुख बाऊ रूपात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रचं निर्वर्तय कळलं हे संस्कृत मध्ये मराठी नव्हे हे कोणालाच कळत नाही मी सांगत नाही मनुस्मृती सांगतो जे लोक आम्हाला आरक्षणामुळे त्यांच्या पायाखाली काम करावं लागतं ही जी मानसिकता आहे मनवादी मानसिकता आहे आणि मनवाद म्हणजे मनुस्मृती सांगतो लोकांना तुही वर्ध यर्थ मुख बाऊ पादत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राचं निर्वर्तय अर्थ इथे ब्राह्मण सोडून शिक्षणाचा अधिकार कुणाला नाही इथे क्षत्रिय सोडून लढण्याचा अधिकार कुणाला नाही इथे वैश्य सोडून व्यापार करण्याचा अधिकार कुणाला नाही आणि तुम्ही सर्व या तिन्ही वर्गाची सेवा करण्यासाठी जन्मल्या तुमचं काम या तिघाची सेवा करणे त्याचा भूक आणणं मान्य आहे तुम्हाला मान्य आहे का त्या मनोज जरांगेला मला सांगायचं मराठा विषय चांगला आम्ही सोबत आहोत पण हा तुझी मनवादी मानसिकता बदलत नसेल माझ्या बाबासाहेबांने भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट आर्टिकल 14 नुसार एका फटकाऱ्याला खालच्याला वरच्याला खाली केलं आज सांगा मग मला सांगा खालचं कोण बुद्धाचा यशवीर ते पोलीसवाले खालचं कोण संविधानाने बघा ना बुद्धाचा यशवीर इतर नाव घ्यायचं नाही आपल्याला माणसं जोडायची आता बुद्धाचा यशवीर कॉन्स्टेबल इतर जातीचा मग वरच्या आम्ही की नाही एसपी बुद्धाचा आणि पोलीसवाला दुसऱ्या जातीचा मग वरचा आम्ही की नाही वरचा आम्हीच ना आणि म्हणून खऱ्या अर्थाने भीमा कोरेगावचा कार्यक्रम आज जी मनवाद जो फणा काढत आहे त्याला ठेचून काढण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे एन्जॉय आणि टाइमपास म्हणून नाही हे आपण सर्वांनी लक्षात द्यावं पॉइंट क्रमांक 2 मला लई प्रश्न आले नाव सांगतो मी मनानं काहीच फेकत नाही ते माझं काम नाही त्याचं काम आहे भाया ते तिकडे गुत आहे सगळं मित्र ते आपलं नव्हते तिकडे देऊन टाकलं पूर्ण गुत ते बरोबर आहे लक्षात घ्या मराठा समाजाला साहेब सांगा बुद्धांनी विरोध केला का क्या बात आहे मराठ्याचाच एक माणूस बोला नाव होतं सदानंद भोसले त्याची एक संघटना मराठा छावा स्वराज्य संघटना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि 2 मागण्या घातल्या धक्का बसेल धक्का पहिल्या मागणीत ते म्हणतं आम्हाला आरक्षण देत नसेल तर सगळं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात सगळ्याला देऊन टाका मला त्या भोसलेला विचारायचं अल्लीबाबाचा प्रसाद हे तू घे तू घे तू घे तू घे आरक्षण का प्रसाद काय घे हे घे अम्रपाली घे बाप कामाला लुटा सगळे लुटाले बरोबर हे म्हणलं काय म्हणे आरक्षण लोकसंख्येच्या म्हणजे माझे मराठा भाऊ 30% देऊन टाका मुसलमान 10% देऊन टाका मला प्रश्न विचारायचा खरंच तुझी भावना चाकली असेल पुरमाई साहेब गीताताई आपला स्वप्नील अम्रपाली दमाभाऊ सर नागसेन आणि आमचे खडसेब आमचे साहेब सर सर्वांनी ऐकावं पॉइंटवर लक्ष द्या प्लीज तू म्हणतो लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या तुझी नैतिकता जर असती किंवा जर असेल तर माझा तुला प्रश्न आहे का आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात का त्या सदानंद भोसलेला सांगायचं अबे तुझ्या मायावर तुझा बाप चालला असेल तर यापुढे मागणी कर आम्ही सोबत आहोत खऱ्या अर्थाने लोकसंख्येच्या प्रमाणात वाटायचं असेल इथलं सोनं इथले चांदी इथले घर इथले दार इथले शेती याचा समान वाटप करा मग आरक्षणावर बोला तुम्हीच बोला असं म्हणलं मिरच्या लागतात की नाही शेतात बरं गैरसमज करू नका फुकट गैरसमज कशाला मिरच्या कुठे लागतात वा हुशार राहतं कुठे लागतात असंच बोला गुन्हा दाखल होत नाही
दुसरी मागणी बघा, धक्का लागेल, धक्का दुखणी. मी मनाचं काहीच फेकत नाही, मी नावा सगळं सांगायला. सदानंद भोसलेनं दुसरी मागणी केली, म्हणजे संविधान जुनं झालं, संविधान जुनं झालं, बदलून टाका. त्या सदानंद भोसलेला या भीमा कोरेगावच्या विचार प्रथावून हा दादासाहेब शेळके आणि किशोर दादाच्या वतीने मागणी करतो, अबे तुझ्या माईचा नवरा झाला बदलायचा का? मायचा नवरा सोडून दे, ती या बायकोला तू जुना झाला कसं करायचं? तिला वाटायला रिफ्रेश. ती म्हणाली आता बस झाली की. मी तिला विचारलं, ताई आता तशा करायला 7 जन्म राहायचा. बापू याच वर्षी याचा कटाळ आला म्हणून 7 जन्माचा कोटा घेऊन बसला म्हणजे, जन्माचा कोटा घेऊन बसला म्हणजे. सर हा विषय सोडून द्या. ज्यांनी संविधान जुनं झालं बदला म्हणलं त्याला मी असं जरी म्हणाला असो, तुझ्या मायचा नवरा झाला बदलता येणार नाही. तुझ्या बायकोला तू जरी जुना झाला बदलता येणार नाही. कारण माझ्या बाबासाहेबांच्यामुळे कायदा आला. त्या कायद्याचं नाव हिंदू विवाह कायदा 1995 मुळे तुझी माया आणि बायको सुरक्षित आहे. बदलता येईना. इमानदारी कोणाला वाटलं ना दुसरी करावं, माती होऊन जाते. ते बाबासाहेब हिंदू कोड बिलामुळे हा कायदा आला. विचार करा माझ्या मायानो आणि बहिणो, कसं या देशामध्ये वातावरण आहे. मी शेवटाकडे होतो, आपल्याला गायन ऐकायचं आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. म्हणून त्याच्यासाठी 4 लाईन आल्या. स्वप्नी लक्ष दे. छोटा हो या बडा आदमी का कद होता है, छोटा हो या बड़ा आदमी का कद होता है. अरे मूलभूत ढांचे को छेद देने वाला कलम रद्द होता है. हमारे संविधान को बदनाम करने वाला वही सबसे बड़ा मादरचोद होता है. संविधानावर बोलतील ना, याच्यापेक्षा मोठ्या शिवाय आहेत. बाई 5-6 इकडे राखीव मध्ये ठेवली शिवाय द्यासाठी मिळाली. तिसरा मुद्दा, काय गरज आहे संविधान बदला. तुम्हाला माहित असेल नसेल मायानो आणि बहिणीनो, आज स्वप्नी एवढा डरकाळ्या फोडला. आमची महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका आम्रपाली डरकाळ्या फोडते. आमचे विनोद भाऊ गायनातून डरकाळ्या फोडतात, मी फोडतो. तुम्ही बसलात ते बघा ना, सगळे जसे काय नगलं लावायचे, आता वर वधू परिचय मिळावा असे बसले. कोणामुळं सांगू घरी ताईला फोन करू. बघा मायानो, माझ्या बहिणी आहात तुम्ही, सगळ्या माझ्या माया आहात. विचार करा, तुम्ही नटून फुटून आलात, ही पुण्याई बाबासाहेबाची. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने तुम्ही जमलात नाही. मी बोलतो आमच्या मराठा सेवा संघाचे देशमुख साहेब, बरोबर ना साहेबाचं नाव? सुधीरजी देशमुख साहेब जे बोलतायत, मी जे बोलतायत, कोणामुळं रे? कोणामुळं? अरे काय बैमान आहात. अरे पूर्वी काटा जर काढला, काटा पायातला, लोक म्हणायचे अहो देशमुख साहेबांनी माझा काटा काढला. कोणी पाणी पाजलं तर लोक म्हणायचे साहेबांनी पाणी पाजलं. हा तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं ऐकणं, तुमचं नटणं सगळं माझ्या बाबासाहेबामुळे. त्याचं नाव घेतलं तुम्ही. देशमुख साहेब मी फेकत नाही. मनुस्मृतीची कलम सांगत होती, एक जाती र द्विजातीस तू वाचा दारुण्या शिकणू जिवाय प्रापणू छंद जगन्य प्रभोईस. देशमुख साहेब कलम पहिला आपण धडा म्हणतो, अध्याय 8 श्लोक क्रमांक 270, ज्याला आताच्या भाषेत आपण कलम म्हणूया. ऐका, थोडं ऐका, बाबासाहेबाचे उपकार करतील. तुम्ही बसलात, स्वप्नील गाणं गातो, दादासाहेब भाषण करतो. पहिली मनुस्मृती आली, मनुस्मृती लागू झाली, कलम लागू झाली 8/270. मी आता सांगितलं, एक जाती र द्विजातीस तू वाचा दारुण्या शिपणू जिवाय प्रापण्या छंद जगन्य प्रभोईस. फक्त ऐका देशमुख साहेब, कोणी माझे ओबीसी भाऊ असतील ऐका, पूर्वी सांगितलं इथे अरे इथे ब्राह्मण सोडून कोणी गाणं, कीर्तन, भाषण, धम्मदेशना, पोवाडा ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याच्या कानात उकळतं तेल टाका. ज्याच्या ज्याच्या कानात उकळतं तेल टाकलं, आनंद वाटत आहे, गुदगुल्या होत आहेत, अशा हातावरी करा. वाह, पाया पडत्या तुमच्या, वंदन तुम्हाला वाकून. हे कुत्र्याच्या शेपटीसारखं झालं, किती घाला शेवटी ते नळी वाकल, शेपूट तशीच.
आता मी चिडून तुम्हाला म्हणलो कानात उकळतं तेल टाकलं गुदगुल्या होत आहेत तरी हात वरे करायले. आता उकळतं तेल कानात टाकल्यानं गुदगुल्या होतात का? त्या मनुस्मृतीनं सांगितलं इथे ब्राह्मण सोडून मराठ्यालाही सूट नव्हती, ओबीसीला सूट नाही, कोण्या जातीला सूट नव्हती. त्या कलमात सांगितलं इथे हा कार्यक्रम ब्राह्मण सोडून कोणी बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे फोडा. असा कोणता महाप्राणी आहे ज्याचे डोळे फोडल्याने त्याला आनंद वाटते त्याने हातवारी करा. आले जाग्यावर आले रेल्वेमध्ये आले जरा परिवर्तन व्हायला. हे कार्यक्रमाचं यश आहे. आता कोणीच हात वर करत नाही. मायानो आणि बहिणीनो त्याच कार्यक्रमात मनुस्मृतीनं सांगितलं इथे ब्राह्मण सोडून देशमुख सर असतील, आमचे राजहंस सर असतील, आमचे आम्रपाली असेल, स्वप्नील असेल, आमचे विनोद दादा असतील, आमचे सगळे साहेब असतील, खडसाहेब असतील, यांनी भाषण करायचा प्रयत्न केला तर मनुस्मृतीनं सांगितलं त्याची कल्ल्या सगळ जीभ कापा. हा देशमुख बोलतायत, सगळे बोलतायत कोणाची कृपा हो. एवढंच नाही, पहिलं ब्राह्मणाच्या बाईला सूट नव्हती. आम्ही तुम्ही नटून थटून बसल्या. ते भारतीय संविधानाचं आर्टिकल 19(3) वाचा. आम्हाला विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क बाबासाहेबांच्या संविधानाने दिला आणि त्या संविधानाला बदनाम करण्याचा ठेका इथल्या काही लोकांनी घेतलं. शेवटचा अत्यंत मुद्दा कोणी असेल माझ्यासोबत आर्ग्युमेंट करावं. मी देश भावनेने बोलत नाही. माझ्या बापाने सांगितलं कारण हा कार्यक्रम मुख्य घेण्यासाठी नाही तर हा कार्यक्रम वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणण्यासाठी आहे. माझ्या बहिणीनो शेवट माझ्या भाषणाचा सगळीकडे वातावरण आहे, सगळीकडे कोरोना सारखं. मराठ्याला आरक्षण द्या, भेटलं पाहिजे. देशमुख साहेब जाहीर सांगायला विरोध नाही आमचा, पण देशमुख साहेब आणि तुम्ही उत्तर द्यायचं. मुलाला नाव कुणाचं देतात? बोला रे. मुलाला नाव कुणाचं देतात? 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 नक्की नक्की नक्की. चला चिरफाड करूया या लाईनची. शेवट कृपया सर्वांनी ऐका. हे बा तुम्ही सांगितलं, मी नाही म्हटलं. मुलाला नाव कुणाचं देतात म्हणजे बरोबर आहे. देशमुख साहेब बरोबर आहे का? मी चूक बोलतो कृपया मला करेक्शन करा. बरं चालेल, मान्य आहे मला. नाही असंही घ्या, बापाचंच देतात, आईचंही देतात, बरोबर आहे, करेक्ट. आता आपल्या कल्चरनुसार बापाचंच देतात 99%. हे आपल्याला मान्य करावं लागेल. ते तर बाबासाहेबांनी शिकलं. आता बघा घोळ कुठं आहे, पाणी कुठं मुरतं. पाणी जातीवाद फणा कसा काढतोय, फणा बघा फस फस कळतच नाही आम्हाला. मला एकाने प्रश्न विचारला, देशमुख साहेब प्लीज मला नंतर दुरुस्त करा चुकत असेल तर. एक फोन आला मला, किशोर दादासाहेब बोल, ते मरून जरांगी पाटलाचं उपोषण आंदोलन चाललं म्हणजे मराठ्या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे चांगली गोष्ट आहे, गरीब मराठ्याला आरक्षण भेटतं, आमचा विरोध नाही. पॉईंट नंबर 1. त्याने मला दुसरा प्रश्न विचारला, दादासाहेब मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनात उपोषणात फोटो नाही, हे काय बरोबर आहे की चूक आहे म्हणे. मी म्हणलं कायदा म्हणून बोलू का नैतिकता म्हणून बोलू? मी म्हणे अडाणी आहो, दोन्ही सांगा दादासाहेब, कायदा सांगा नैतिकता. मी म्हटलं कायदा जर असेल तर बाबासाहेबाचा मनोज जरांगे पाटलाच्या मराठ्याच्या आरक्षणात फोटो लावा अशी कोणती कलम नाही. नैतिकता नैतिकता म्हटलं तर एकच फोटो लावणं बंधनकारक आहे बाबासाहेबाचा मराठ्याच्या आंदोलनात. दुसरा ऑप्शन होऊ शकत नाही, ऑप्शन नाही. ते म्हणले कसं? तुम्ही तर म्हणलाय की नाही मुलाला बापाचं नाव देतात. ऐका पॉइंट क्रमांक 1. मी का म्हटलं मुलाला बापाचं नाव देतात? तारीख 5 मार्च 1930 या देशात ब्रिटिशांनी आरक्षण कुणाला द्यावं म्हणून OSB स्टार्ट नावाचं कमिशन वाट लावलं. कशासाठी? आरक्षणासाठी. एससीची व्याख्या क्लिअर होती. ज्याच्यापासून विंटाळ होतो, सावलीचा विंटाळ होतो, शिवता येत नाही तो दलित, जो जंगलात असतो तो आदिवासी, दोघालाही आरक्षण भेटलो. ऐका
अजूनही आम्हाला काय माहित आहे, संविधानाच्या नाव घेणाऱ्याला संविधानाचे कलम माहित नाही. तारीख होती 5 मार्च 1930 ला एससी आणि एसटी ला आरक्षण दिलं. बाबासाहेबाला कळलं, बाबासाहेबांनी पत्र लिहिलं आणि पत्र घेऊन OSB स्टारची भेट घेतली, भेट. कारण मराठा समाज काय म्हणतो, आम्ही ओबीसी आहो, बरोबर की नाही? मराठा म्हणतो की नाही ओबीसी आहो म्हणून? हो, असं दोन आवाज काढा. स्वतःला ओबीसी म्हणतो ना मराठा, स्वतःला ओबीसी म्हणतो ना. आता बघा, हे थांब रे, तू पॉइंट छान ठेवतो, पॉइंट बघा. मायानो आणि बहिणीनो, आज एक कसा मनुवाद आहे लक्षात घ्या. 5 मार्च 1930 ला SC ST ला आरक्षण भेटलं. बाबासाहेबांनी पत्र लिहिलं, OSB स्टार्टला भेटले, सांगितलं साहेब अजूनही तुम्हाला एका वर्गाला आरक्षण द्यावं लागेल. OSB स्टार्टनं विचारलं कोणता वर्ग? क्लिअर झालं ना, SC आणि ST. आता कोणता वर्ग? मायानो आणि बहिणीनो, मी बाप का म्हणलो, लेकरू का म्हटलं? हो यस, मी स्टार्ट कमिशनला म्हटलं SC ST ला आरक्षण दिलं. आता काय आहे, तेव्हा जगाच्या पाठीवर, देशाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरजले आणि पहिल्यांदा लेकराला जन्म दिला. बाबासाहेब म्हणतात OSB स्टार्ट कमिशन भेटतं आणि 2 वर्गाला आरक्षण दिलं. आता काय, बाबासाहेब म्हणतात तिसराही वर्ग आहे. OSB स्टार्ट कमिशनने विचारलं आणि तिसरा वर्ग कोणता? तेव्हा बाबासाहेबांनी शब्दाला जन्म दिला, OBC. जन्म तारीख होती 5 मार्च 1930. समजलं नाही तुम्हाला? जगाच्या पाठीवर 5 मार्च 1930 च्या अगोदर OBC शब्द अस्तित्वात नव्हता. जगाच्या आणि देशाच्या पाठीवर OBC शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी 5 मार्च 1930 ला जन्म दिला. बाळ होतं OBC आणि बाप होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मान कापून घेतो, मान. OBC शब्दाची निर्मिती कोणी केली? OBC शब्दासाठी खस्ता कोणी खाल्ला आणि त्याचा फोटो जमत नाही. स्वतःला OBC म्हणायचं आणि बापाचं नाव घ्यायचं. त्याला काय म्हणतात? कृतज्ञपणा. ज्या झाडावर बसायचं त्याचीच फांदी तोडायची, हे जमणार नाही. नंबर 2, OBC साठी कोणी रक्त आटवलं? बाबासाहेबांनी. तारीख, बाबासाहेबांचा ग्रंथ हु इज शूद्रा. शूद्रा ग्रंथात बाबासाहेब लिहितात OBCची जनगणना संख्या माहीत नसल्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही आणि म्हणून OBCच्या प्रश्नाचा निकाल लावायचा असेल तर बाबासाहेब हु इज शूद्रा म्हणतात OBCची जनगणना करा. 1946 ला नंबर 3 बाबासाहेबांनी सरकारकडे मागणी केली, OBCला न्याय द्यायचा असेल जनगणना करा. नंबर 4 एकच बाप OBC साठी भांडतो. 1952 बाबासाहेबांचा पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन. देशातलं पहिलं इलेक्शन लागलं. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा काढला आणि या देशाच्या पाठीवर 1952 ला OBC साठी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून जाहीरनामा प्रसिद्ध करणारा बाप. त्यातलं एक वचन, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जर सरकार आलं तर आम्ही OBCला तात्काळ आरक्षण देऊ. मायानो एवढंच नाही, भारतीय संविधान भाग 16 विशिष्ट वर्गासंबंधी विशेष तरतुदी आर्टिकल 340 मध्ये अरे कुणब्या सहित सगळ्या जातीला माझ्या बाबासाहेबांनी आरक्षण देऊन टाकलं. कोण लढलं OBC साठी? कोणीच नाही, फक्त बाबासाहेब आंबेडकर. एवढंच नाही, मी जाहीर आवाहन करतो, इमानदारीच्या सांगा, मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी एका तरी केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला का? जोरात बोला मायानो, वाचा गेली नाही. मराठासाठी एका तरी मंत्र्यांनी राजीनामा दिला का? आवाज काढा रे, बाबासाहेबांच्या अवलाद असाल, मनुवाद्याच्या आवाजाने आवाज काढायचा नाही, आय घाल्याने आवाज काढायचा नाही. मला सांगा, माझ्या मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी एखाद्या तरी मराठा समाजाच्या खासदारांनी राजीनामा दिला का? आमदारांनी
सदस्यांनी राजीनामा दिला का? नगर सेवकांनी राजीनामा दिला का? जिल्हा परिषद सदस्यांनी राजीनामा दिला का? पंचायत समितीने सदस्यांनी राजीनामा दिला का? ग्रामपंचायतच्या सदस्यांनी राजीनामा दिला का? अपवाद केला का? बापांनी दिला की हो? नगरसेवकाचा नाही, पंचायत समितीचा नाही, जिल्हा परिषदचा नाही, नगराध्यक्ष पदाचा नाही, आमदारकीचा नाही, खासदारकीचा नाही, राज्यमंत्र्याचा नाही, केंद्रीय मंत्री पदाचा, केंद्रीय मंत्री पदाचा. अरे माझ्या बाबासाहेबांनी ओबीसीला आरक्षण भेटावं म्हणून थुत्रावर नेहरूच्या फेकून मारला राजीनामा, थुत्रावर. आणि त्याचा फोटो जमत नाही म्हणजे किशोर बरोबर आहे. हाय कमाल आहे, स्वतःला ओबीसी समजायचं आणि बाबासाहेब जमत नाही. एखाद्याच नाटक करायचं मग कुठं आले की. मला सांगा, स्वप्नीलला गायक बनायचं, तो आयडॉल कोणाला समजेल? पाटणकर साहेबाला, बरोबर? गायकाला समजेल ना तो. गायक आपल्या समोर एक चित्र ठेवतो, ज्याला तो गायक आवडतो त्याचा आयडॉल पाटणकर असेल. एखाद्याला गायिका बनायचं ती लता मंगेशकर, क्रिकेटर बनायचं सचिन तेंडुलकर, बरोबर आहे ना? एखाद्याला पहिलवानकी करायचं तर खली माहिती ना? खली माहिती आहे का? अंगावर पडत वाटले काय लावून घेऊन नाही ताई. ऐका शेवट माझ्या भाषणाचा अत्यंत महत्वाचा विचार करा मायानो. साधा आणि सोपा प्रश्न. एखाद्याला गायक बनायचं असेल तर समोर लता मंगेशकर ठेवतं, एखाद्याला क्रिकेटर बनायचं असेल समोर सचिन ठेवतं, एखाद्याला कुस्तीपट्टू बनायचा असेल तर खलीचा फोटो ठेवतं, आणि एकाला राजा सारखं काम करायचं असेल तो फोटो ठेवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण माझ्या भावानो, जेव्हा आरक्षणाचा विषय येतो, जेव्हा लोकशाहीचा विषय येतो, जेव्हा संविधानाचा विषय येतो, जेव्हा ओबीसीचा विषय येतो, फोटो कोणाचा पाहिजे? फोटो कोणाचा पाहिजे? फोटो कोणाचा पाहिजे? फोटो कोणाचा पाहिजे? या ठिकाणी सांगतो, ज्याला बाबासाहेबांचा फोटो जमत नाही ते तुम्हाला जमल का? 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 अरे ज्याला बाबासाहेब जमत नाही अशाला आम्ही फाट्यावर मारतो, फाट्यावर. हे सांगण्यासाठी दादासाहेबाला आम्ही मराठा बांधवाच्या सोबत आहोत. आज आमच्या घरी बघा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आजही आहेत, आमचे आदर्श आहेत. आमचं नाही प्यार किया तो डरना क्या आमचा. मी नाही त्यातली कोणी नाव वाचली नाही. इकडे बाबासाहेब सांगायचं घरी काहीच नाही. नाही बरोबर आहे का? आय लव्ह म्हणलं तर आय लव्ह यू टू म्हटलंच पाहिजे. परत एकाने मला 3 म्हटलं लावून होता. परत क्लिअर करतो, या ठिकाणी मी फक्त ज्या गोष्टी आम्ही मराठा समाजासोबत आहोत देशमुख साहेब, जे आम्हाला पटत नाही याच्यात चूक असेल तर मला आपण करेक्शन करावं, दुसऱ्या भाषणात मी दुरुस्त होईल. परंतु आम्ही गाढवाला गाढवा आणि बापाला बाप म्हणणारी अवलाद आहो, खऱ्यांसाठी मरणारी अवलाद आहे, आणि ह्यासाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शेवटचा प्रश्न माझा, इथं मुस्लिम समाज आहे का? माझे मेरे मुस्लिम आहे क्या? हाथ ऊपर करो. अरे नसतानी हो का? आहेत का 1-2 तरी? अरे क्या बात है, उधर टायगर दिख रहा. किती आता मुस्लिम भाऊ माझे? असे हातवरे करा. चलो आहेत, हे महत्वाचे आहे, ठोक आहे ते. शेवट बघा, नंग करतो मी. बघा शासन कसं आपल्या विरोधात आणि मुसलमानाच्या विरोधात कसं आहे. मी डेट वाईज सांगतो, फेकत नाही. फेकायचं काम कोणाचं? फेकायचं काम कोणाचं? फेकायचं काम कोणाचं? बाकी मोदीचे माणसं होतं काय? आवाज निघाला काय सांगा. आता काही भरोसा राहिला, कोण कोणीकडे जाईल काय सांगता येणार. आज या स्टेजवर, उद्या त्या स्टेजवर. अत्यंत महत्वाचा शेवट, कारण मी आता सांगितलं ही बिनारी अवलाद नाही. तुम्ही थांबा, रात्रभर कार्यक्रम चालेल. माझ्यावर आणि किशोरवर केस झाली तरी चालेल, काय अडचण नाही. कळलं का? 100%. पुसद मध्ये माझे मुस्लिम भाऊ आहेत, त्यांनी ऐकावं. इकडे मुस्लिम समाज असेल त्यांनी माझं ऐकावं. तुम्हाला माहित असेल मुस्लिम समाज अत्यंत गरीब आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे. बघा खेळ कशा केला जातात आमच्या सोबत आणि त्यांच्या सोबत. 2014ला
चव्हाण सरकारने, पृथ्वीराज चव्हाण सरकारने अध्यादेश काढून मराठा समाज आणि मुसलमानाला आरक्षण दिलं. मराठ्यांना 16% दिलं, मुसलमानाला 5% दिलं. पुढे काही दिवसांनी हायकोर्टाने रद्द केलं. त्याच्यानंतर 2018ला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं, विधानसभेत पास केलं. 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. आम्हालाही दुःख वाटलं. आजही आम्ही मराठा बांधवासोबत आहोत. गेम कसा आहे बघा, गेम जातीवाद कसा आहे बघा. मी मुख्यमंत्र्याची मुलाखत ऐकली. सर देशमुख साहेब, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं ना, कोर्टाने रद्द केलं. कोर्टाने. फडणवीस म्हणते आम्ही दिलं ना आरक्षण, कोर्टाने रद्द केलं. कोर्टाने काय म्हणतात, कोर्टाने रद्द केलं. फडणवीस म्हणतो कोर्टाने रद्द केलं. केलं ना, तो म्हणतो कोर्टाने रद्द केलं. आम्ही दिलं ना, कोर्टाने रद्द केलं. आम्ही दिलं ना, कोर्टाने रद्द केलं. त्यात फडणवीसाने एकनाथ शिंदेला सांगायचं की माझ्या मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द जरी केलं तर माझ्या मुस्लिम समाजाला जे पृथ्वीराज चव्हाण सरकारने 5% आरक्षण दिलं, हायकोर्टाने सांगितलं मुसलमानाला आरक्षण द्या, ते का लागू केलं नाही? मुसलमान काय एकनाथ खडसेच्या मायच्या धगडी आहे की काय हे जाहीर करावं. म्हणजे हायकोर्टाने 2014ला सांगितलं माझ्या मराठा भावाचं आरक्षण रद्द केलं. हायकोर्टामध्ये शिक्षणामध्ये मुसलमानाला 5% आरक्षण द्या. चुका देशमुख साहेब. मग एकीकडे मराठा समाजाला सांगायचं अरे आम्ही दिलं, कोर्टाने काढलं. आणि कोर्टाने दिलं मुसलमानाला. फक्त माझे मुस्लिम आहेत ते का पाकिस्तानचे आहेत का? आहेत का पाकिस्तान? काय ते रक्त आटवलं काय त्याला आरक्षण देत नाही? अरे माझ्या भावानं आणि बहिणीनं, हा तर खरा जातीवाद आहे. हा खरा जातीवाद. आणि तो जातीवाद या भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पायाखाली कचत तुळण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मायानो आणि बहिणीनो, या पुढे तिथं खऱ्यासाठी संविधानासाठी आपल्याला रक्त सांडवायची जरी गरज पडली, आपण सर्वांनी एक व्हावं. होणार का? हात वर करा, वा खाली करा. आता आपल्या विरोधातले असले त्यांनी वर करा. फरक बघ, कार्यक्रम सुधारणा बघ. ओके चला मग जाता जाता गरम केलं स्वप्नील एक शेर म्हणतो आणि सांगतो मी. लक्षात घ्या, आजही संविधान बदलण्याची भाषा चालू आहे. मायानो सावध व्हा. तुम्हाला काहीच कळत नाही, नुसतंच म्हणतात कोण संविधान बदलली काय माहिती आहे तुला? हे डेट वाईज सांगतो मी, डेट वाईज. इकडे ढुसण्या मारुता नुसत्या ढुसण्या. काही गर्भधार नाही, राहत नाही, काही नाही, काहीच नाही. तिकडे चालू आहे. कोणी म्हणलं काही म्हणता का दादा, काय म्हणता कोण संविधान बदलताय? सांग कलम क्रमांक 1 काय संविधानाची? नाही ते माहित नाही. कोण बदलताय संविधान? कलम 2 सांग. नाही ते माहित नाही. ते देशी क्यूब येतच बोंब राहिले, ते येतच नाही. कोण बदलता ते बी संध्याकाळी 5 नंतर. बघा मायानो आणि बहिणीनो, तुम्हाला वाटत असेल दादासाहेब शेळके हसत असेल, दुर्दैवाने आमच्या गायकालाही अभ्यास नाही, आमच्या वक्त्यालाही अभ्यास नव्हतो. अर्धवट माहितीवर तो बोलतो संविधान बदलणं चालू आहे. स्वप्निया तारीख लक्षात घे, किती होती? 20 डिसेंबर 2023. शेवट बघा महत्वाचा. तुम्हाला सांगतो संविधानाची वाट कशी चालू आहे, खडा मारणं कसा चालू आहे. नवीन संसद बांधली, तुम्हाला माहित असेल. नवीन संसदेमध्ये संविधानाचं वाटप केलं, माहित आहे का? त्या संविधानाच्या प्रास्ताविक आहे, ज्याला संविधानाची किल्ली म्हणतात, चावी म्हणतात. त्यात मधला महत्वाचा ज्याला बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, ज्याला या बिल्डिंगच्या खाली भीम पिल्लर म्हणतो की नाही, पिल्लर आहे, त्यांनी प्रास्ताविक म्हणला धर्मनिरपेक्ष शब्द काढला. लक्षात घ्या, एकच लाईन सांगतो तुम्हाला, धक्का बसेल. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? जो शब्द काढला, धर्मनिरपेक्ष म्हणजे हा देश जसा हिंदूचा आहे तसाच हा देश बौद्धांचा सुद्धा आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे हा देश जसा हिंदूचा आहे तसा हा देश मुसलमानाचाही आहे, म्हणजे धर्मनिरपेक्ष. हा देश जसा हिंदूचा आहे, सिखाचा, जैन, ईसाई, पारसी, ज्यू सर्वांचा आहे. जर धर्मनिरपेक्ष शब्द काढला, राहते काय? हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र म्हणजे काय? मिसिल कामवतो गुणवराव परिवर्तित उपचर्य स्त्रिया साध्व्या सतत देवोत्पत्ती. मग राहते हे कळलं का?
जर धर्मनिरपेक्ष काढला तर बायाच्या बाबतीत ही लाईन राहते, विशील काम होतो गुणर्वा परिवर्जित उपचार्य स्त्रिया साध्व्या गुणर्वा परिजित. कळलं का हो किंवा नाही म्हणा ना. बायानं याचा अर्थ लक्षात घ्या की ते बायाचं काही काम नाही, त्याला पायाखाली ठेवा. बायाचा वापर शब्द बघा, शब्दावर जाऊ नका. मनुस्मृती सांगते बायाचं काम पायाखाली. लहानपणी बापाच्या पायाखाली ठेवा, तरुणपणी नवऱ्याच्या पायाखाली ठेवा, म्हातारपणी पोराच्या पायाखाली ठेवा. तिचा जन्म भाकरी करण्यासाठी, तिचा जन्म लेकरं पैदा करण्यासाठी, तिचा जन्म घर सांभाळण्यासाठी, तिचा जन्म नवऱ्याची सेवा करण्यासाठी, तिचा जन्म 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून. मग पिदाड्या असल्या तरी चालेल, मटके लावणाऱ्याला असला तरी चालेल, मेंढ्या असला तरी चालेल, म्हणजे 7 जन्म हात बेटा. कोणाला वाटेल का दाजी? मायानो यातला मतितार्थ समजून घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थाने यापुढे सर्वांनी जागृत व्हायचं. आपला असो की बाहेरचा असो, सत्यासोबत राहायचं. बाबासाहेबांनी मराठ्याच्या बाबतीत तेव्हाच आरक्षणाच्या बाबतीत तरतूद केली. प्रश्न होता स्वतःला कुणबी समजायचा. माझ्या विदर्भातल्या भावांनी सगळ्याला कुणबी समजलं, आरक्षणात बसले, काही ताटर भूमिकेत गेले. आम्ही हा प्रॉब्लेम निर्माण झाला. तरी त्या गरीब भावाला आरक्षण भेटलं पाहिजे, ही भीम टायगर सेनेची मागणी आहे. एवढं सांगतो आणि परत एकदा सर्वांनी जोरदार नारा द्यायचा. त्या अगोदर मला एक 4 ओळी आठवल्या. मला सांगा हे डायलॉग माहित आहे का? कोणता पिक्चर आहे हे? कोणता पिक्चर? अरे ऐकू येणार कोणता पिक्चर? गुजरात रे अभ्यास करा मातृभाषी समाजाची. ते का पुढे जाणार? एक ट्रेलर होय, पिक्चर तरी बेकारायच्या विषयात. असा पिक्चर असेल तर काय बाबासाहेबाला अभिप्रेत असल्या समाज निर्माण होणार. शेवटचं एक शेर, हमने मनुवाद को कभी दिमाग में नहीं पाला. शेवटची लाईन. जे स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणतात, या देशाला स्वतःची प्रॉपर्टी समजतात, त्याच्यासाठी 4 लाईन. हमने दिमाग में कभी मनुवाद को नहीं पाला, बीजेपी सरकार ने या सच्चे का बंद कर दिया बोलबाला. हमने मनुवाद का कभी खोला नहीं ताला, बीजेपी ने या सच्चाई का बंद कर दिया बोलबाला. ये सच्चा भीम सैनिक है, ये सच्चा भीम सैनिक है. कटेगा मगर झुकेगा नहीं साला. धन्यवाद. जय भीम.